तूप संपलेलं होतं आणि मी फ्रीजमधले साय काढतच होते. तितक्यात वेदिका आली आणि म्हणत होती की ताई मी लोणी काढून देईल, तोपर्यंत तू बाकीची कामं आवर आणि आज मला पुरणपोळीचा स्वयंपाक पण बनवायचा आहे. तर तुम्ही म्हणसाल आज काय स्पेशल, तर आज आहे अंगारिका संकष्टी चतुर्थी. तर आज स्पेशली पुरणाचे मोदक बनतील. तर इकडे पुरणाला डाळ लावलेली आहे, दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडं लोणी पण तोपर्यंत तयार झाली तर तूप कढवून ठेवलं. भरडा बनवून घेतलेला आहे. रेगार झाल्यानंतर तडका देईन, तोपर्यंत मी बाकीची तयारी करत आहे. म्हणजे आमटीची तयारी पूर्ण झालेली आहे आणि इकडे बघू शकता डाळ पण शिजलेली आहे. तर साखर आणि गूळ टाकले, इलायची पावडर आणि चुटकीभर मीठ आणि छान शिजवून घेतलेलं आहे. पुरण शिजून तयार आहे. तर पोळपात्रातून वेदिका काढून देत आहे. तोपर्यंत मी इकडे भरडा फोडला, तडका द्यायचा आहे. आमटीची पूर्ण तयारी झालेली आहे. कणिक पण मळून ठेवलेले आहे. म्हणजे किचनमध्ये संघ कामं केली तर आपली कामं झटपट होतात, जास्त वेळ लागत नाही. पुरणपोळीचा स्वयंपाक असो किंवा दररोजचा असो, अगदी अर्ध्या तासामध्ये पूर्ण स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे. आता मी इकडं काही गुळाचे मोदक बनवले, काही पुरणाचे बनवलेले आहेत आणि आता मोदक तळून घेऊया आणि बापाची पूजा करून घेऊ.